नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत. वेगवेगळ्या योजनांतर्गत सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे की महिलांना मदत करण्याची. तर ही नवीन जी योजना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा योजना, या योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला असणार आहे त्यांची क्रायटेरिया काय आहे, म्हणजे पात्रता काय आहे, त्यानंतर अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, ही जी योजना आहे त्याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. याचा GR आहे तो आला होता 8 जुलै 2024 रोजी. आता त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. ते जे GR मध्ये कोणते बदल आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे सेकंड जे GR आहे ते 13 सप्टेंबर 2024 ला आलेला आहे बदल करून. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 ला सुद्धा GR मध्ये काही चेंजेस करून आलेला आहे. आपण तिन्ही GR 5 मिनिटात समजून घेणार आहोत. त्यानंतर इथे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतरच तुम्ही ते योजनेस पात्र होणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व जे नवीन आलेली योजना असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चलत जी सविस्तर माहिती आहे, पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याची मान्यता देण्याबाबतची GR आहे ते सविस्तरपणे एकदा पाहून घेऊया. सो इथे GR आहे, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय आहे 8 जुलै 2024 रोजी आलेला आहे. तरी ते प्रस्तावना बघू शकता तुम्ही इथे. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. तरी ते महाराष्ट्रामध्ये नेहमीच वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात जेणेकरून ज्या महिला आहेत त्यांना सक्षम बनवण्यासाठी. त्यानंतर इथे तुम्हाला पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य इथे करून देणार आहे. जेणेकरून महिलांना व मुलींना इथे रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ही शासन निर्णय आहे. आता शासन निर्णय काय आहे? राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्ती संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची जी राज्यातील गरजू महिलांना रोजगारीसाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे. लक्षात घ्या, हे ज्या शहरातल्या बायका आहेत, महिला आहेत त्या नक्कीच या योजनेस पात्र आहेत, त्या अर्ज करू शकता व तुम्ही या जी योजना आहे त्याचा लाभ घेऊ शकता. तरी ते शहर पाहू शकता तुम्ही. मुंबई उपनगरमध्ये 1400 लाभार्थी आहे, ठाणेमध्ये 1000, पुणेमध्ये 1400, नाशिकमध्ये 700, नागपूरमध्ये 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरीमध्ये 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेलमध्ये 300, छत्रपती संभाजीनगरमध्ये 400, डोंबिवलीमध्ये 400, वसई विरार 400, कोल्हापूर 200, सोलापूर 200, एकूण 10,000 महिलांना, पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. योजनेचे उद्देश काय आहे? राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. म्हणजे या योजनेचा इथे उद्देश काय आहे? जे मुली आहेत, महिला आहेत त्यांना सुविधा जी आहे ते उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यानंतर त्यांना आर्थिक मदत देणे, हे या योजनेचा उद्देश असणार आहे. त्यानंतर जे होतकरू मुली व महिला आहेत त्यांना स्वावलंबी बनवणे,
त्यानंतर आत्मनिर्भर करणे, त्यानंतर मुली व महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी हे सुद्धा उद्देश असणार आहे. योजनेचं स्वरूप तुम्ही पाहू शकता. सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. म्हणजेच इथे स्वरूप सांगितलेलं आहे. ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व करांच्या GST रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स समावेश असेल. नगरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, अनुज्ञेय असलेली खाजगी बँकेकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. योजनेचे लाभार्थी महिला मुलींना यांच्यावर 10% आर्थिक भार असेल. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त 10% आर्थिक भार असणार आहे. राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. त्यानंतर इथे नगरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेकडून तुम्हाला 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात आहे. कर्जाची परतफेड 5 वर्ष म्हणजे 60 महिन्यांमध्ये करायची आहे. योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला असणार आहे. आता पात्रता इथे बघू शकता तुम्ही. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. हे कंपल्सरी आहे. तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असेल तरच तुम्ही इथे पात्र असणार आहे. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे. आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. ते आपण सेकंड आणि थर्ड GR मध्ये सांगितलेलं आहे. ते आपण चेक करून घेऊया. आता इथे एजमध्ये सुद्धा चेंज केलेलं आहे. पुढे जाऊन आपण ते बघणारच आहोत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सर्व कामे करावे लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे तुमचे बँक खात्याची गरज असणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा जास्त नसावे. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 3 लाखापेक्षा जास्त नसावे सांगितलेलं आहे. लाभार्थ्यांकडे वाहने चालक परवाना असणे आवश्यक राहील. तुमच्याकडे कंपल्सरी इथे लायसन्स कंपल्सरी लागणार आहे. विधवा कायद्याने घटस्फोटित राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, त्यानंतर इथे बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल हे सांगितलेलं आहे. कागदपत्रे इथे कोणती लागणार आहेत बघा. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लागेल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड लागेल. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लागेल. तुमचं जे उत्पन्नाचा दाखला आहे ते लागेल, ज्यामध्ये 3 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. बँक खाते पासबुक लागेल. पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो सुद्धा लागणार आहे. त्यानंतर मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे. लाभार्थीची निवड कोणत्या प्रकारे केल्या जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे नियंत्रण अधिकारी आहे त्या हे सांगितलेलं आहे. पिंक ई रिक्षाचे स्पेसिफिकेशन काय असणार आहे. जे प्राइस असणार आहे कमाल 4 लाखापर्यंत पाहिजे आहे. मोटर कॅपॅसिटी 10 HP पाहिजे आहे. मिलेज चार्ज किमान 110 किलोमीटर, सीटर 3+1 ड्रायव्हर सांगितलेला आहे. पिंक ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली आहे त्याच्याबाबत माहिती दिलेली आहे. योजनेची कार्यपद्धती आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर योजनेची कार्यपद्धती बघून घेऊया. इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील सांगितलेलं आहे. प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्यात जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची राहील. पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेची वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल. अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्यता असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून देईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. ही सर्व माहिती आहे तुम्हाला एकदा वाचून घ्यायची आहे, कारण योजनेची कार्यपद्धती कशी होणार आहे सांगितलेलं आहे. इथे तुमचं जे अर्ज आहे ते महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील हे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमची जे अर्ज आहे त्याचे पूर्ण चेकिंग होईल. त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल 70%. 10% रक्कम बँकेने अर्जदार रिक्षाच्या किमतीचे 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरेल हे सुद्धा सांगितलेलं आहे. ही सविस्तर माहिती आहे. त्यानंतर इथे योजनेच्या अटी व शर्ती सांगितलेल्या आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल. तुम्हाला वारंवार लाभ घेता येणार नाही. फक्त आणि फक्त एकदाच लाभ घेता येईल. सदर लाभार्थी महिलाने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारी ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी, कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेच राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे. थोडक्यात माहिती म्हटलं तर इथे ई रिक्षा, पिंक रिक्षा ही तुम्हाला शासनाकडून, महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभार्थी असाल तर मिळणार आहे, ज्यामध्ये 70% तुम्हाला कर्ज मिळणार आहे. त्यानंतर 10% रक्कम तुम्हाला फक्त भरावी लागणार आहे, तुमच्या स्वतःच्या पैसे, आणि ही संपूर्ण कर्जाची जबाबदारी तुमच्यावर राहणार आहे. ही जी GR आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 13 सप्टेंबर 2024 मध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. तर त्याबाबत काय आहे बघून घेऊया आपण. प्रस्तावना मांडलेली आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे आणि त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथे शासन मदत करणार आहे. आता शासन शुद्धी पत्रिका यामध्ये चेंजेस केलेले आहे, तुम्ही बघू शकता. वयाची अट आहे बघा, यामध्ये 18 ते 35 वर्षे दिली होती जुन्या GR मध्ये. या GR मध्ये 20 ते 40 अशी सुधारणा करण्यास सांगितलेल्या आहे. मुद्दा क्रमांक 6 योजनेच्या लाभार्थीची पात्रता आहे, त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील. लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना व जे PSVA बिल्ला असणार आहे मिळण्याकरिता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता यामध्ये इथे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेला वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्यता असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करून मंजूर करेल व कर्ज प्राप्त करून घेईल अशी सुधारणा करण्यास हरकत नसावी, हे सुद्धा सांगितलेलं आहे. असे छोटे छोटे काही बदल करण्यात आलेले आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 मध्ये जे आलेलं GR आहे त्यामध्ये प्रस्तावना मांडलेली आहे, सांगितलेलं आहे बघा, ज्यामध्ये शहरांमध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, पिंपरी, अमरावती, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या 10 शहरात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन विचारधानी होती, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता इथे जे 10 जिल्ह्यांमध्ये या 10 शहराऐवजी आता सदर योजना पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरातील सर्व भागात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही या GR मध्ये चेंजेस सांगितलेला आहे. तर आपण इथे संपूर्ण माहिती पाहिलेली आहे, म्हणजे या योजनेसाठी पात्रता कोण असणार आहे, या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसं करू शकणार आहात. त्यानंतर जे तिन्ही GR पाहिले की काही चेंजेस वर्षभर करण्यात आले होते ते माहिती पाहिलेली आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या महिलांना गरज आहे, ज्या महिलांना इथे या योजनेबद्दल काहीच माहिती नाही, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल व या योजनेचा त्या लाभ घेऊ शकतात. तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जे नवीन योजना व जॉब अपडेट्स आहेत तुमच्यापर्यंत डिरेक्टली पोहोचून जातील.